कल्याण के आचार्य अत्रे नाट्य मंदिर में प्रियजन गुणगौरव समिति, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और साई बाबा ग्राम विकास प्रतिष्ठान के संयुक्त तत्वाधान में विद्यार्थी गुण गौरव समारोह 2026 का आयोजन किया गया। कार्यक्रम में 10वीं 12वीं स्नातक, स्नातकोत्तर और सीके सहित विभिन्न परीक्षाओं में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले विद्यार्थियों को सम्मानित किया गया। समारोह में मुख्य अतिथि बिरला महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर अविनाश पाटिल रहे। कार्यक्रम में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कई पदाधिकारी और जनप्रतिनिधि मौजूद रहे। कार्यक्रम की अध्यक्षता महाराष्ट्र राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के उपाध्यक्ष एवं पूर्व सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव ने की। वक्ताओं ने छात्रों को मेहनत, अनुशासन और शिक्षा के माध्यम से समाज और देश का नाम रोशन करने की प्रेरणा दी। समारोह में मेधावी विद्यार्थियों का स्मृति चिन्ह और प्रमाण पत्र देकर राज सम्मान किया गया। सत्कार आयोजित किया है विद्यार्थियों के बारे में प्रियजन गुणगौरव समिति की ओर से 30 सालों से हम ये प्रोग्राम करते रहे हैं। आज कल्याण में ये ऐतिहासिक हिस्टोरिकल नगरी में ये प्रोग्राम होने जा रहा है। जो विद्यार्थी यहाँ शामिल हुए 200-250 कम से कम विद्यार्थी है, उनका हमने अच्छी तरह से स्वागत किया है। मुझे उम्मीद है उनके पाल्य भी ये प्रोग्राम में अगर रहे और उनकी बच्चों लोग की जो सम्मानता उधर बढ़ रही थी वो देखने के लिए, तो मुझे अच्छा ये बात समझ में आती थी। और मेरा कहना इतना ही है कि पार्टी की ओर से भी ये हमारा समर्थन तो रहेगा ये प्रोग्राम के लिए। उसके अलावा हम सामाजिक जो विषमता है वो दूर करना चाहते हैं, इसलिए हिंदू, मुस्लिम, सिख भाई, सब ईसाई सब यहाँ मौजूद है। दूसरी बात यह है कि मेडिकल कैंप भी हम करने जा रहे हैं। 380 मेडिकल कैंप ये प्रियजन गुण गौरव समिति की ओर से आज तक हुए है। तात्याराव लहाने जो आँख का ऑपरेशन करते हैं, उनका सितंबर में हमारा मारल कांबा वरब में हम लोग ने प्रोग्राम रखा है। वो प्रोग्राम के लिए हमारी तैयारी चालू हुई है। और सुनेत्रा जी पवार जो हमारे लाडीले नेता है, उप मुख्यमंत्री अजित दादा पवार साहब हमारे साथ अभी नहीं है, पर उनके मद्देनजर रख के हम उनका जो अधूरा काम है वो पूरा करने की हम पूरी कोशिश करेंगे। और सुनेत्रा वहिनी पवार 11 जुलाई को मुरबाड में आने वाली है और वो आई महोत्सव माँ का महोत्सव हम वहाँ मनाने जा रहे हैं। तो 2000 महिला वहाँ आने वाली है। उनका सम्मान, उनका आदर हम करना चाहते हैं। और उसके अलावा भी वहाँ प्रियजन गुण गौरव समिति की ओर से 10वीं और 12वीं बच्चों लोग को हम सम्मान करना चाहते हैं। उसका भी गौरव उनके हाथ कर कमलों से होने वाला है। मुझे उम्मीद है ये सब प्रोग्राम में आप अच्छी तरह से शामिल रहेंगे। हमारे पार्टी की ओर से और मंडल की ओर से आपको तहे दिल से धन्यवाद देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। जय। समितीच्या द्वारे तुम्ही विद्यार्थ्यांचा सन्मान आदरातिथ्य केला। प्रियजन गुणगौरव समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा याच्या वतीने आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला। काय भावना व्यक्त कराल आपण? सालाबाद प्रमाणे गेले 30 वर्षापासून प्रियजन गुण गौरव समिती पक्षाच्या वतीने आम्ही कार्यक्रमाचं आयोजन करत असतो। यावर्षी ठाणे जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करण्याचा संकल्प केलेला आहे। 11 जुलैला राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुरबाडला कार्यक्रम होणार आहे। आणि आजचा जो कार्यक्रम आहे या शहरामधल्या गुणी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही ठेवलेला आहे। 10वी 12वी मध्ये उत्कृष्ट ज्यांना चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळाले त्यांचा गौरव करणं, यथोचित गौरव करणं हे आमचं कर्तव्य समजून आम्ही त्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ केलेला आहे। पालक आलेले आहेत, काही मुलांचे पालक आले जरी नसले तरी भविष्यामध्ये या मुलांना बळ देण्याचं काम प्रियजन गुण गौरव समितीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। अजितदादा पवार साहेबांच्या नावानं आम्ही, आमचे नेते दिवंगत अजितदादा पवार साहेबांच्या नावानं आम्ही अजितदादा मार्शल अकॅडमी सुरू करत आहोत। त्याचा यथोचित कार्यक्रम आपल्याला कळवला जाईलच। परंतु 10वी आणि 12वीच्या नंतर काही मुलांना मार्गदर्शन देण्यासाठी सुद्धा मार्गदर्शन अभ्यासिका शिबिर आम्ही घेण्याचा संकल्प या पुढच्या काळामध्ये पक्ष आणि या मंडळाच्या वतीने आम्ही करत आहोत। सलग 30वे वर्ष आहे, काय बदल वगैरे पुढे करणार? या पुढच्या काळामध्ये आम्ही मेडिकल कॅम्प जवळजवळ 380 मेडिकल कॅम्प मंडळाच्या माध्यमातून केलेले आहेत। आता मोठा एक मेडिकल कॅम्प तात्यासाहेब लहानेंच्या माध्यमातून मारळ कांबा वरप या परिसरामध्ये आम्ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये करणार आहोत। आणि त्याचबरोबर गुणी आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाल्यांना आमची विनंती राहणार आहे की मुलांचं कौतुक पाहायला सुद्धा या पुढच्या काळामध्ये जे जे संघटना काम करतील त्यावेळेला त्या कार्यक्रमाला सुद्धा पालकांनी सुद्धा उपस्थित राहणं अत्यंत गरजेचं आहे। धकाधकीच्या जीवनामध्ये सुद्धा फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, याच्यात सुद्धा चांगल्या प्रकारची मुलं मार्क्स पाडू शकतात। आणि हे मार्क्स पाडलेल्या मुलांना भविष्यात
भवितव्य चांगलं आहे आणि म्हणून त्यांना बळ देण्याचं काम, त्यांना शुभेच्छा देण्याचं काम या पुढच्या काळामध्ये संघटनेच्या माध्यमातून, जनतेच्या माध्यमातून करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. राजकीय प्रश्न विचारतो आता. राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्ह्यामध्ये बळकट करण्यासाठी काय तुम्ही कसं पाहता याकडे? आपण प्रदेश उपाध्यक्ष आहात. राष्ट्रवादी काँग्रेसचं काम आता आमच्या नेत्या आदरणीय सुनेत्रावहिनी पवार साहेब करत आहेत. युवा नेतृत्व पवार आहेत, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब आहेत, देशाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेब आहेत, आदरणीय छगन भुजबळ साहेब आहेत. ही सर्व मंडळी पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजून जोमानं वाढवण्याचं काम सुनेत्रा वहिनी पवार साहेबांच्या माध्यमातून आम्ही करू. पक्षाची दिशा ठरवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. सामान्यातल्या सामान्य घटकाला मदत करण्याची त्यांची भूमिका आहे. माझे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब आपल्यातनं निघून गेलेले आहेत. त्यांचं यापुढच्या काळात कार्य आम्हाला जर भरून काढायचं असेल तर निरनिराळे उपक्रम, सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला. समितीच्या द्वारे तुम्ही विद्यार्थ्यांचा सन्मान आदरातिथ्य केला. प्रियजन गुणगौरव समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा याच्या वतीने आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला. काय भावना व्यक्त कराल आपण? सालाबाद प्रमाणे गेले 30 वर्षापासून प्रियजन गुणगौरव समिती पक्षाच्या वतीने आम्ही कार्यक्रमाचं आयोजन करत असतो. यावर्षी ठाणे जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करण्याचा संकल्प केलेला आहे. 11 जुलैला राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुरबाडला कार्यक्रम होणार आहे आणि आजचा जो कार्यक्रम आहे या शहरामधल्या गुणी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही ठेवलेला आहे. 10वी 12वी मध्ये उत्कृष्ट ज्यांना चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळाले त्यांचा गौरव करणं, यथोचित गौरव करणं हे आमचं कर्तव्य समजून आम्ही त्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ केलेला आहे. पालक आलेले आहेत. काही मुलांचे पालक आले जरी नसले तरी भविष्यामध्ये या मुलांना बळ देण्याचं काम प्रियजन गुणगौरव समितीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. अजितदादा पवार साहेबांच्या नावानं आम्ही, आमचे नेते दिवंगत अजितदादा पवार साहेबांच्या नावानं आम्ही अजितदादा मार्शल अकॅडमी सुरू करत आहोत. त्याचा यथोचित कार्यक्रम आपल्याला कळवला जाईलच. परंतु 10वी आणि 12वीच्या नंतर काही मुलांना मार्गदर्शन देण्यासाठी सुद्धा मार्गदर्शन अभ्यासिका शिबिर आम्ही घेण्याचा संकल्प या पुढच्या काळामध्ये पक्ष आणि या मंडळाच्या वतीने आम्ही करत आहोत. सलग 30वे वर्ष आहे. काय बदल वगैरे पुढे करणार? या पुढच्या काळामध्ये आम्ही मेडिकल कॅम्प जवळजवळ 380 मेडिकल कॅम्प मंडळाच्या माध्यमातून केलेले आहेत. आता मोठा एक मेडिकल कॅम्प तात्यासाहेब लहान यांच्या माध्यमातून म्हारळ, कांबा, वरप या परिसरामध्ये आम्ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये करणार आहोत. आणि त्याचबरोबर गुणी आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाल्यांना आमची विनंती राहणार आहे की मुलांचं कौतुक पाहायला सुद्धा या पुढच्या काळामध्ये जे ज्या संघटना काम करतील त्यावेळेला त्या कार्यक्रमाला सुद्धा पालकांनी सुद्धा उपस्थित राहणं अत्यंत गरजेचं आहे. धकाधकीच्या जीवनामध्ये सुद्धा फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल याच्यात सुद्धा चांगल्या प्रकारची मुलं मार्क्स पाडू शकतात आणि हे मार्क्स पाडलेल्या मुलांना भविष्यात भवितव्य चांगलं आहे आणि म्हणून त्यांना बळ देण्याचं काम, त्यांना शुभेच्छा देण्याचं काम या पुढच्या काळामध्ये संघटनेच्या माध्यमातून, जनतेच्या माध्यमातून करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. राजकीय प्रश्न विचारतो आता. राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्ह्यामध्ये बळकट करण्यासाठी काय तुम्ही कसं पाहता याकडे? आपण प्रदेश उपाध्यक्ष आहात. राष्ट्रवादी काँग्रेसचं काम आता आमच्या नेत्या आदरणीय सुनेत्रावहिनी पवार साहेब करत आहेत. युवा नेतृत्व पवार आहेत, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब आहेत, देशाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेब आहेत, आदरणीय छगन भुजबळ साहेब आहेत. ही सर्व मंडळी पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजून जोमानं वाढवण्याचं काम सुनेत्रा वहिनी पवार साहेबांच्या माध्यमातून आम्ही करू. पक्षाची दिशा ठरवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. सामान्यातल्या सामान्य घटकाला मदत करण्याची त्यांची भूमिका आहे. माझे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब आपल्यातनं निघून गेलेले आहेत. त्यांचं यापुढच्या काळात कार्य आम्हाला जर भरून काढायचं असेल तर निरनिराळे उपक्रम, सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला.